नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा रागावलेला असतो आणि त्याला राकेश म्हणत असतो की चिंटू प्लीज नो व्हायलन्स. तुला माहिती आहे ना की मी काय करू शकतो ते ते तुझ्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा आणि जगू द्या. त्यामुळे आता तू काहीही बोलू नकोस. तुझ्या बहिणीचा जीव माझ्या हातात आहे हे लक्षात घे. त्यामुळे काही झालं तरीही तू काहीही करू शकणार नाही. तुझ्या बहिणीचा जीव माझ्या हातात आहे. म्हणून आता शांत बसायचं आणि मी जे सांगितलं ते ऐकायचं. तेव्हा मग अर्णव खूप चिडलेला असतो. तो पटकन राकेशची कॉलर धरतो. त्यावेळेला मामा म्हणतो की चिंटू, हे असं काही करू नकोस, राहू दे. आणि ही जागा आणि ही वेळ तर नक्कीच नाही आहे हे सगळं करण्याची, त्यामुळे शांत हो. तेव्हा मग आता लगेच राकेश म्हणतो की बघितलं, मामा किती समजूतदार आहे ते. लक्षात घे अरे अर्णव, हे सगळं असं थांबव सगळं करणं. असं म्हणून आता तुझी बहीण व्यवस्थित राहायला हवी ना, असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. आणि मुद्दामच अंजलीच्या डोक्यावरून तो हात फिरवण्याचं, काळजी असण्याचं नाटक करतो. म्हणतो की काळजी घ्या माझ्या बायकोची, असं म्हणून तो तिथून निघून जातो. अर्णवचे हात आता दगडाखाली असतात. काय करावं त्याला काही समजत नसतं. तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं की डॉक्टर हे संजयला डिस्चार्ज देत असतात. त्याच वेळेला ते ईश्वरीला सांगत असतात की हे बघा, हे त्यांचं डाएट चार्ट आणि औषधांचं आहे. त्यांच्या व्यवस्थित पथ्य पाण्यावर अगदी नीट लक्ष द्यायचं आहे तुम्ही. काय खायचं आहे काय नाही हे सगळं प्रॉपर यात सांगितलेलं आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या आणि हो, लवकरात लवकर ते बरे होतील अशी आशा करूया. त्यांना रेग्युलर चेकअपसाठी पण इथे आणावं लागेल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर चालेल, मी नक्कीच घेऊन येईन त्यांना. आणि नंतर मग आता ईश्वरी ही त्या डॉक्टरपुढे हात जोडते आणि थँक्यू असं म्हणते, कारण अर्णवच्याच डॉक्टरांमुळेच ईश्वरीचे बाबा कोमातून तरी निदान बाहेर आलेले असतात. आणि नंतर बाबांना काहीतरी सांगायचं असतं. तेव्हा मग ईश्वरी विचार करते की नक्की काय सांगायचं आहे बाबांना. त्यावर आता ईश्वरी बघते आणि म्हणते की आई, बाबांना काहीतरी सांगण्याचा विचार करतायत. मगाशी ते आतमध्येही काहीतरी बोलण्याचा विचार करत होते, परंतु त्यांना बोलता येत नाही आहे. नक्की काय सांगायचं आहे त्यांना काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग नमो म्हणते की हो ना, मलाही असंच वाटतं आहे की बाबा बेचैन आहेत. जरी ते हॉस्पिटलमधून सुटले असले तरी त्यांना काही वेगळंच वाटतं आहे. मला कळत नाही आहे नेमकं बाबांना काय होतं आहे ते. त्याचबरोबर आता इथे ईश्वरी म्हणते की बाबा, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला वही पेन देऊ का? तुम्ही त्यावर मला लिहून देता का की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा मग आता लगेच नमू म्हणते की अगं इशू, तुला कळतं आहे का? अगं बाबांना हातही हलवता येत नाही आहे साधा, मग ते पेन तरी हातात कसा धरतील आणि कसं लिहितील ते. असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की हो, माझ्या लक्षातच आलं नाही. मग कसं समजायचं आहे आपण बाबांच्या मनातलं, त्यांना नेमकं काय हवं आहे ते. तेव्हा मग आता आत्या म्हणते की हो गं, ईश्वरी खरंच कोळर आहे. काय हवं आहे दादाला काहीच समजायला मार्ग नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बाबा, तुम्ही नका काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. सुप्रिया म्हणते की अहो, काय म्हणायचं आहे तुम्हाला, नक्की कशाबद्दल म्हणायचे ते तरी प्लीज सांगा ना, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. परंतु राकेश हा तिथे त्यावेळेला आलेला नसतो. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, राहू दे, आपण नंतर बोलूया बाबांशी आणि मी फायनल बिल पेमेंट करून येते. त्यावेळेला अकाउंटचा माणूस येतो आणि म्हणतो की मॅडम, संजय देसाई यांचं बिल पेड झालं आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बिल कोणी पेड केलं. तेव्हा तो माणूस सांगतो की तुम्ही ज्या एन जी ओमधून मदत मागितली होती ना, त्या एन जी ओवाल्यांनीच हे बिल पेड करून टाकलेलं आहे. त्यामुळे सगळी बिल्स पेड केलीत, हे त्याची रिसिप्ट आहे आणि तुमचे सगळे बिल पे झालेले तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन जाऊ शकता. असं ऐकल्यानंतर आता ईश्वरीला धक्काच बसतो. म्हणजेच एन जी ओने पेमेंट केली आहे, सगळं काही आता व्यवस्था झाली आहे. त्यामुळे ईश्वरीला खूपच बरं वाटतं आणि ती खूप खुश होते की फायनली आपल्या बाबांच्या मदतीसाठी कोणीतरी आहे. तेव्हा लगेचच संजयला टेन्शन येऊ लागतं की हे सगळं बिल कोणी पे केलं असेल. त्याच्या लक्षात येत नसतं की हे सगळं राकेशने नसेल केलेलं. मग त्यावर आत्या म्हणते की तुला माहिती आहे का दादा, अरे एन जी ओमार्फत मदत ना राकेशजीनेच मिळवून दिली होती आणि त्यांनी ती मदत मिळवून दिली, त्यामुळे तुझं ऑपरेशन अगदी वेळेवर पार पडू शकलं. खरंच राकेश जे आहेत ना, त्यामुळे आपल्या घराला खूप मोठा आधार आहे. त्यांच्यामुळे घराला खूप मोठा आधार मिळाला आहे खरंच, असं आता ती बोलून दाखवते. परंतु राकेशचं जेव्हा नाव काढलं जातं तेव्हा पुन्हा एकदा त्याचा चेहराच पडतो. आता संजयच्या चेहरा पडल्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे बघते. जयू आत्या म्हणते की काय झालं आहे दादा, तू राकेशजींबद्दलच बोलायला विचार करतोयस ना, त्यांच्याबद्दलच बोलायचं आहे ना तुला.
तेव्हा मग असं बोलत असताना तो जरा गप्पच बसलेला असतो. ईश्वरी विचार करते की बाबांना नेमकं होतंय तरी काय? ते नक्की काय बोलण्याचा विचार करतायत? परंतु राकेशच्याबद्दल बोलण्यासाठी त्याला खूपच भीती वाटत असते. सुप्रिया म्हणते की काय हो? काय झालं? तुम्हाला राकेशजींबद्दल काही बोलायचं होतं का? त्यांच्याबद्दल काही सांगायचं होतं का? परंतु आता संजयचा चेहरा अगदीच बारीक झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची भीती असते. आणि ईश्वरी अगदी बरोबर ती भीती बघते आणि तिच्या मनात येतं की नाही, बाबांना नक्कीच काहीतरी सांगायचं आहे, पण त्यांना ते सांगता येत नाही आहे. ईश्वरी म्हणते की बाबा, आपण जरीही घरी जात असलो ना, तरीही आपलं जे डाएट असेल ना, अगदी हलकं-फुलकं असेल, समजलं का? किती काही झालं तरीही त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. उद्याच्या आणि आता रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला पेज घ्यावी लागणार आहे. कारण किती काही झालं तरीही अन्न हे व्यवस्थितच द्यावं लागणार आहे तुम्हाला. पण बाबा, तुम्ही कशाला काळजी करतायत? आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर सगळे. नका चिंता करू. सगळं काही व्यवस्थित होईल. पण ईश्वरी म्हणते की बाबा, असं काहीतरी आहे ना, जे तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. परंतु ते तुम्हाला सांगता येत नाही आहे. नक्की असं काय आहे? असा विचार ईश्वरीच्या डोक्यामध्ये येत असतो आणि सगळेजण त्याच्याचकडे बघत असतात. ईश्वरी मनातच विचार करते की बाबांना मला काहीतरी सांगायचं आहे, परंतु ते त्यांना सांगता येत नाही आहे. नक्की बाबांच्या मनात काय सुरू असेल? काय सांगायचं असेल त्यांना? असा विचार ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता येत असतो. परंतु ती म्हणते की नाही, काही झालं तरी बाबांच्या मनात काय सुरू आहे हे मला बघितलंच पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला आकाश येतो आणि म्हणतो की आजी काळजी करू नको, शांत हो. ती म्हणते की कशी शांत होऊ मी? मला सांग, अंजली ठीक आहे ना? तिची तब्येत कशी आहे? तेव्हा मग तो म्हणतो की हो, तिची तब्येत अगदी ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की ती आता आउट ऑफ डेंजर आहे. आणि कसं आहे ना, दादाने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांकडेच सेकंड ओपिनियनसाठी नेल्यामुळे त्यांनी सगळं व्यवस्थित केले आणि इंजेक्शने आहेत ते सलाईनमधून चढवल्यामुळे ती आता बेटर आहे आणि ती आउट ऑफ डेंजर आहे. हे ऐकल्यानंतर आता लगेच खूप आजी खुश होते आणि म्हणते की बरं झालं बाबा. त्यावर आता लगेच हे झाल्यानंतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ती? असं नेहमीप्रमाणे लावण्या कुचकेपणाने विचारते. तेव्हा मग ती म्हणते की हो, मागितलं आहे मी. मग त्यावर तो म्हणतो की अगं, सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, म्हणून तू आढेवेढे घेत होतास का सांगण्यासाठी? अरे, सिटी हॉस्पिटलमध्ये त्या ईश्वरीचे बाबा पण आहेत ना. मग आता एवढे हॉस्पिटल सोडून तुम्हाला तेच हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज पडली? काय गरज होती? तेव्हा तो म्हणतो की मॉम, उगीचच तू कुठलाही विषय कुठेही काढू नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही, मी बरोबरच बोलते आहे. ती ईश्वरी ना मुद्दामच सगळं करते आणि मुद्दामच ते मागे मागे करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आजी म्हणते, वल्लरी, यात मागे करण्यासारखा प्रश्न काय आहे? त्या ईश्वरीचं लग्न होते, ती आता आपल्या घरात येत नाही आहे आणि त्याशिवाय तिने आपल्या चिंटूवर आरोप केला आहे. मग ती कशाला या घराच्या मागे मागे येईल, सांग मला. तेव्हा मग ती म्हणते वल्लरी की आई, अगं, तुम्हाला माहिती नाही आहे ही कशी मुलगी आहे ते. ती आपल्याला दाखवते फक्त की ती आपल्या चिंटूच्या मागे मागे करत नाही, परंतु खरं तर तिचं पूर्ण लक्ष आहे आपल्या घरावर आणि म्हणून ती मुद्दाम करते. त्यानंतर मग आजी म्हणते, कशावरून बोलतेस हे तू वल्लरी? अगं, तसंही तिचं लग्न होतंच आहे ना. तेव्हा ती म्हणते की नाटकं आहे तो फक्त आई. तुम्हाला माहिती आहे का ती कशी वागते ते? अहो, त्या दिवशी आपल्याकडे येते म्हणजे आपल्या अर्णववर पण आरोप करते. शिवाय ती मध्ये मध्ये आपल्याकडे येतही राहते. त्या दिवशी आपली जी गणपतीची पालखी आली होती ना, त्याच्याकडे ती आली होती आणि मग तिला पाया पडण्याची काय गरज होती त्याच्यामध्ये? मला सांगा ना, इतर गणपती नाही आहेत का? पण तिला बरोबरच आपल्याच गणपतीसाठी काय यायचं होतं? त्यावरूनच मला कळतं आहे की ती मुलगी कशी आहे ती. तेव्हा मग आता लगेच लावण्य म्हणते, एक्झॅक्टली आजी, हे सगळं ना ती मुद्दाम करते मला आणि ARला लांब करण्यासाठी. आणि म्हणूनच माझं आणि ARचं लग्न लवकरात लवकर मुहूर्तावर झालं पाहिजे असं वाटतंय मला. तेव्हा आजी म्हणते की हे बघा, तुमचं म्हणणं मला कळतं आहे, परंतु AR तयार नाही आहे. आपण चिंटू तयार नसताना लग्नासाठी कसे प्रयत्न करणार आहोत मला सांगा तुम्ही. शिवाय आता त्याचं म्हणणंही मला पटतं आहे की त्याच्यावर त्या ईश्वरीने तिच्या बाबांचा अपघात केल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये आहेत तोपर्यंत त्याला लग्नही करता येणार नाही, हेही त्याचं म्हणणं मला पटतं आहे. शिवाय तुझ्या आईशी मी या बाबतीत बोलले, तुझ्या आईलाही हा निर्णय पटलेला आहे. मग आपण उगीच लग्नाच्या बाबतीत कशाला घाई करायची? उगीचच त्या बाबतीत घाई करायला नको. चिंटूच्या बाबतीत आपण जो काय आहे तो विचार करूया. तिच्या लग्नाला आपल्याला घाई करून आता चालणार नाही आहे. तेव्हा मग वल्लरी आणि लावण्य एकमेकींकडे बघत असतात. फायनली त्या दोघींचाही आता डाव फसलेला असतो. तेव्हा आजी म्हणते की हे बघा, मला एवढंच कळतं आहे की तुम्ही जे काही वागताय ना, ते जरा घाईघाईत आणि चुकीचं वागताय. प्लीज चिंटूला ह्यामध्ये वेळ द्या.
त्याचं हे जे काही चालू आहे, शिवाय अंजलीची तब्येत मध्ये मध्ये खराब असते म्हणून तुम्ही. तेव्हा मग आजीला ती वल्लरी म्हणायला लागते की ठीक आहे, तुमच्या शब्दाचा आम्ही मान ठेवतो, परंतु जर पुन्हा एकदा त्या मुलीने काही प्रयत्न केला तर अर्णवच्या आयुष्यात परत येण्याचा. आता अर्णव कसं बसता तुझ्यातून लांब झाला आहे, पण जर तू जवळ आला आणि जर त्याने ईश्वरीशी लग्न करण्याचं ठरवलं तर मग आपण काय करणार आहोत? आपण उगीचच कशाला विषयाची परीक्षा बघायची? आणि स्वतः मी त्या दोघांना एकत्र पाहिले, त्यामुळे मला आता वाटतं आहे की काही झालं तरीही त्या दोघांचंच लग्न आपण लावलं पाहिजे. लावण्याचं आणि चिंटूचं लग्न लवकरात लवकर आपल्याला लावायला हवं, असं ती बोलून दाखवत असते. आणि आता जे काही ती बोलत असते त्यामुळे लावण्य पण तिच्या बाजूने मान डोलावत असते. तेवढ्यातच तिथे आता अंजली आलेली असते आणि अंजली आल्यामुळे ती तिथून लांबूनच ते सगळं बघत असते की यांचं काय बोलणं चालू आहे. आता मामा आणि अंजली पुढे आलेली असतात. त्याबरोबरच अर्णव आता गाडीतून बाहेर उतरतो. बाहेर उतरत असताना त्याला मागून "ए चिंटू" असा आवाज येतो. तेव्हा तो मागे वळून बघतो, तेव्हा तिथे राकेश असतो. आता राकेश त्याच्याजवळ येऊन म्हणतो की "चिंटू, अरे काय चाललंय तुझं? मला माहिती आहे तू सगळ्या बाजूने गोष्टी करतोयस, परंतु काय ना, तुला सगळ्या बाजूने नाही भेटणार रे गोष्टी. कुठे ना कुठेतरी तुला अडकावंच लागणार आहे चिंटू." असं आता तो म्हणतो. तेव्हा मग राकेश त्याच्याकडे अगदी रागाने आणि आनंदाने हसत बघत असतो आणि शिट्ट्या वाजवत असतो. त्यावेळेला आता राकेशला पाहिल्यानंतर अर्णव त्याची पटकन कॉलर धरतो आणि म्हणतो की "काय तुझं इथे? सारखं सारखं माझ्या मागे." तेव्हा मग आता राकेश त्याला म्हणतो की "घे घे चिंटू, मार मला इथे, टाक कपडे पाडून माझे, म्हणजे सगळ्यांना खरं काय ते एकदाचं समजून जाऊ दे तुझ्या घरच्यांना की नक्की काय चाललं आहे आपल्यामध्ये ते. घे, मार मला मार." असं तो त्याला बोलत असतो. त्यानंतर मग अर्णव त्याची कॉलर सोडून टाकतो. राकेश म्हणतो की "काय हे चिंटू, अरे तुला किती वेळा सांगितलं की तुझं आयुष्य म्हणजेच तुझ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी या माझ्या हातामध्ये आहेत, परंतु तरीही तू तुझा हेकेकरपणा काही सोडायला तयार नाही आहेस. तुझ्या लक्षात येतं का चिंटू, तुझी ती गोड गोंडस बावळट बहीण, तिचं काय होईल? आणि तिथे ती ईश्वरी, तुझी मिस इंदोर, तिचंही काय होईल याचा जरा तरी विचार कर चिंटू. मी तुला एक गोष्ट सांगतोय, येत्या 7 दिवसांमध्ये तुला लावण्याबरोबर लग्न करावं लागेल." तेव्हा तो म्हणतो की "करणार नाही. तुझी ही दादागिरी मी अजिबात सहन करणार नाही आणि तुझा एकही शब्द मी ऐकणार नाही." तेव्हा मग तो म्हणतो की "ऐकावं लागेल, तुला ऐकावं लागेल आणि तशी मजबुरीच आहे अरे तुझी चिंटू. काही झालं तरीही तुला माझं म्हणणं हे ऐकावंच लागणार आहे. पण जर तू त्या लावण्यासोबत 7 दिवसामध्ये लग्न केलं नाही, तर मात्र मी काय करेन याचा विचारही तू करू शकत नाही. कारण मला माझ्या ईश्वरीबरोबर लग्न करायचं आहे, बरोबर ना? त्यासाठी तुझं या लावण्यासोबत लग्न होणं गरजेचं आहे. तू तिथे लग्न करतोयस आणि मलाही आता आनंदाने लग्न करू दे की. अरे काय फरक पडतोय? तुझंही आयुष्य सेटल होईल आणि माझंही आयुष्य सेटल होईल. माझ्या दोन्ही बायका माझ्यासोबत असतील. काय बोलतोय? खरंच खूप मजा येईल ना मला?" असं तो त्याला बोलतो आणि अर्णवला याचा खूप राग येत असतो. तेव्हा मग त्याला आता राकेश म्हणतो की "तुला नीट समजत नाही आहे का? ठीक आहे, मी तुला आता समजावतो की काय करायचं आहे ते. अरे, तुझ्या दोन्ही गोष्टी माझ्या महत्त्वाच्या हातात आहेत. एका हातामध्ये तुझी ती गोड गोंडस बहीण, ती माझ्या हातामध्ये आहे, तिची मानगुटी, आणि एकीकडे तुझी ती मिस इंदोर ईश्वरीची, तिची मानगुटी माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे असे दोन्हीही जीव तुझे माझ्या हातामध्ये असल्याकारणाने तुला मी जे काही सांगतोय ना, ते ऐकावंच लागणार आहे चिंटू. कारण किती काही झालं तरी तुला तुझ्या मनचं करून चालणार नाही आहे. कारण जर तुझ्या बहिणीला काही झालं तर तू ते सहन करू शकणार आहेस का? मला सांग. म्हणून तुला सांगतोय की लवकरात लवकर मी जे सांगतोय ते ऐक. तुझी ती ईश्वरी, ती आता माझी होणार आहे आणि सगळी लग्नाची तयारी पण आता होणार आहे. त्यामुळे काही झालं तरीही लवकरात लवकर तुला आता हे लग्न करावं लागेल." अर्णव म्हणतो की "तुझा हा शहाणपणा शांत ठेव. काही न झालं तरीही मी माझ्या दोन्ही वस्तू म्हणजेच माझ्या दोन्हीही आवडत्या व्यक्ती यांना तुझ्या तावडीतून वाचवणारच आहे. ताई त्याचप्रमाणे ईश्वरी, तिचंही आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तुला जे काही वाटतंय ते करायचे ते कर, परंतु मी आता तुझं ऐकणार नाही आहे." असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता अर्णवला बघतच राकेश म्हणतो की "हे बघ चिंटू, तुला जे काही वाटतंय ना तितकंसं हे सगळं सोपं नाही आहे." राकेश पुढे सांगत असतो की "तुला वाटते की तू हिरो आहेस, परंतु तसं अजिबात नाही आहे. कारण तुझी पूर्ण आयुष्य, तुझे आयुष्य हे माझ्या हातात आहे. त्यामुळे जर तुला तुझी माणसं वाचवायची असली ना, तर गुमान या सगळ्या गोष्टी तुला सहन कराव्या लागतील. आलंय का लक्षात? आणि लवकरात लवकर त्या लावण्याबरोबर लग्न कर आणि तिच्याबरोबर संसार थाट. काय ना, तुला कळत नाही रे चिंटू, माझ्या आयुष्यामध्ये किती मजा आहे ते. हे सगळं करताना मला किती सहन करावं लागतं. परंतु काय ना, व्हरायटी पाहिजे रे आयुष्यात. किती वेळा एकेकच बायकोबरोबर राहायचे. व्हरायटी इज अ स्पाइस ऑफ लाईफ. त्यामुळे 2-2 बायकांची व्हरायटी ही मजा करू देत ना मला. तू पण मजा कर, त्यात काय एवढं?" असं तो त्याला आता बोलतो.
नंतर अर्णव आता त्याच्याकडे खूपच रागाने आणि चिडून बघत असतो. त्यानंतर राकेश म्हणतो की काय, अरे रागाने बघू नकोस, कुठेतरी मी वर्तमानपत्रातच वाचलेलं आहे की काही गोष्टी ह्या आपल्याला समजल्या पाहिजेत, त्यामुळे आपण नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा. आणि चिंटू, अरे काय इतकं सगळं तुला सांगतोय समजवतोय, तरी तुझ्यामधली ही मुजोरी काही कमी होत नाही रे. तुझी जी मुजोरी आहे ना, ती लवकरात लवकर बाजूला करायची. आपलं काम असताना आपण आपली मुजोरी ही बाजूला ठेवायची असते. इतका साधाही कॉमन सेन्स नाही आहे का रे तुला? ठीक आहे, जाऊ दे. आणि हे सगळं सांगूनही जर तुला माझं ऐकायचं नसेल, तर मात्र तयार राहा. इथे एक तुझ्या दरवाजाजवळ तुझी अंजलीताईची तिरडी आणि तिकडे मिस इंदोरच्या दरवाजाजवळ तुझी तिरडी आणि तिच्या बाबांची तिरडी. हे ऐकल्यानंतर आता अर्णवला खूप राग आलेला असतो. तो त्याच्याकडे खूप रागानेच बघतो आणि आता म्हणतो की काय बोलतोस तू हे? तेव्हा राकेश म्हणतो की हो खरं बोलते. ती आणि तिचे बाबा, त्याचप्रमाणे इथे तू, तिघांचंही कसं करतो ते बघाच मी. त्यावेळेला आता तो खूपच चिडतो आणि म्हणतो की काय बोलतोयस काय तू? तुला हे जे काही बोलतोय ना, त्याच्यासाठी मी सगळे शब्द चुकवावे लागेल. आणि तो जोरातच त्याच्या एकदा कानाखालीच वाजवून देतो. त्यामुळे आता राकेश हा त्याच्याकडे बघतच राहतो. आणि अर्णवला आता खूप जास्त चीड आल्यामुळे त्याने राकेशला आता जोरात कानाखाली देखील दिलेली असते. त्यावर राकेश म्हणतो की हे बघ अर्णव, माझ्यामुळे कानाखाली देऊन काही होणार आहे का? काहीच होणार नाही आहे. जे तुला करायचे ते करावं लागेल. आणि इतकी मुजोरी ही तू करतोयस ना, ती अजिबात करू नको. नाही तर मग तुझ्या ताईला संशय आला तर मग काय होईल? तिला सगळं खरं सांगावं लागेल. अरे चिंटू, तुला कळत नाही आहे का? तुला सांगितलं नो व्हायलन्स, तरी तुला ऐकायला येत नाही आहे. ठीक आहे, चालेल. तुला या सगळ्याचा राग आला असेल ना, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. तू किती काही बोललास, किती मारलंस ना, तरी या प्रोग्राममध्ये बदल होणार नाही. हा प्रोग्राम असाच राहील. जर तू लग्न केलं नाहीस तर अगोदर तुझी ती बहीण आणि नंतर मग ती ईश्वरी आणि तिचा बापूस, दोघं जरही असतील, लक्षात ठेव. काही झालं तरी त्या दोघांनाही मी सोडणार नाही आणि तुझ्या बहिणीलाही नाही. बघ चिंटू, तुझा काउंटडाऊन आता सुरू झाला आहे. त्यामुळे बघ मी काय करू शकतो ते. आता तो म्हणत असतो की तुला एकच गोष्ट करावी लागेल. राम नाम सत्य हे. आणि तो मुद्दाम तिरडीची ॲक्शन करून तिथून निघून गेलेला असतो. अर्णवला आता टेन्शन असतं की कसं करायचं आणि काय करायचं आहे. आता लवकरात लवकर काय करायचा हा प्रश्न त्याच्यासमोर असतो. पण काही झालं तरीही दोघींनाही वाचवायचं आहे हेच त्याच्या डोक्यामध्ये आता असतं. आणि म्हणून तो डोक्याला हात लावून असतो आणि गुपचूप तिथून निघून जातो आतमध्ये. कारण त्याला सगळ्या गोष्टी ताई व्यवस्थित आहे की नाही हे सगळं बघायचं असतं. त्यानंतर आता बाबा घरी आलेले असतात. ईश्वरी म्हणत असते की आई हे बघ, आताच्या जेवणामध्ये बाबांना पेज द्यायची आहे बरं. त्यांची काळजी आपल्याला व्यवस्थित घेतली पाहिजे. पत्ते पाणी नीट केले पाहिजेत. तेवढ्यात राकेश येतो आणि म्हणतो की बाबा, अहो काका, तुमच्या नावाने मी देवळात गेलो होतो पूजा करण्यासाठी आणि बघा ना, तिने माझं ऐकलं आणि पूजा तुमची पूर्ण झाली आणि तुम्ही इथे आलात. बाबा हे घ्या, मी तुमच्यासाठी गेलो होतो प्रार्थना करण्यासाठी आणि तुम्ही घरी आलात, त्यामुळे हा घ्या देवाचा अंगारा. असं म्हणून आता राकेश हा त्याला कपाळाला अंगारा लावत असतो. परंतु इथे आता त्याचा मूड म्हणजे संजयचा मूड खूपच खराब असतो आणि त्याचा चेहरा हा राकेशकडे अगदी रागाने बघत असतो. आणि राकेश निर्लज्जसारखा त्याला ते अंगारा लावतो आणि म्हणतो की हे घ्या तुमच्यासाठी हा अंगारा. किती काही झालं तरीही तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे ना, मग त्याच्यासाठीच हा अंगारा आहे. असं म्हणून आता तो त्याच्या कपाळाला तो अंगारा लावतो. नंतर आत्या म्हणायला लागते की बघितलं, राकेशजींना किती आपल्या दादाची काळजी आहे. तो बरा व्हावा म्हणून ते देवळात देखील गेले होते आणि लवकरात लवकर सगळं ठीक व्हावं म्हणून सगळं बघत होते. खरंच राकेशजी तुमचा खूप आधार होता आम्हाला दादाची तब्येत अशी असताना. आणि शिवाय त्यांनी सगळे NGOमधून खर्च देखील घडवून आणला आहे. खरंच त्यांचे मानावे आभार तेवढे कमी आहेत. खरंच आपल्या कुटुंबाला जावे म्हणून शोभतात ते. तेव्हा मग राकेश म्हणतो की काय झालं आहे, तुम्हाला काही बोलायचं आहे का काका? तुमच्या डोळ्यातून ते मला दिसतंय की तुम्हाला ना काहीतरी तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करताय, परंतु तुम्हाला ते सांगता येत नाही आहे. नक्की काय आहे? नक्की कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला? असं बोलत असताना आता तिथे संजय गप्प असतो. त्यानंतर राकेश म्हणतो की आलं माझ्या लक्षात. तुम्हाला लग्नाबद्दल बोलायचं आहे ना? म्हणजे माझं आणि ईश्वरीजींचं लग्न लवकरात लवकर व्हावं, त्याचा मुहूर्त तुम्ही खूप जवळचा बघत होतात. तेच तुम्हाला करायचं आहे, बरोबर ना? तुम्हाला जवळचा मुहूर्त शोधायचा आहे म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना? ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू काका. आपण लवकरात लवकर जवळचा मुहूर्त काढूया आणि लग्न करूया. ईश्वरीजी, जे काही काकांनी मुहूर्त काढले होते ना, ते आपण बघूया आणि लवकरच त्या मुहूर्तावरतीच आपण लग्न करूया. कारण काकांची तीच इच्छा आहे असं मला दिसतंय आणि मला कळलं आहे काकांना काय बोलायचं ते. तेव्हा आता सगळेजण आश्चर्याने संजयकडे पाहायला लागतात की नक्की संजयला हेच बोलायचं होतं का? त्यावेळेला मग आता राकेश म्हणतो की बघा ना ईश्वरीजी, काकांचं म्हणणं तेच आहे.
मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्यांचं म्हणणं तेच असेल. तेव्हा मग लगेच आत्या म्हणते, की बघितलं का सुप्रिया, अगं आपल्याला कोणाला नाही, पण अगदी राकेशजींनाच बरोबर दादाच्या मनातलं ओळखता आलं. त्यांना बोलता येत नाही आहे तरीही बरोबर त्यांनी ओळखलं. असं म्हणून आता इथे सुप्रिया म्हणते, की हो का हो, तुम्हाला हेच म्हणायचं आहे का मगाचपासून, की ईश्वरीचं आणि राकेशजींचं लग्न लवकर व्हावं अशीच आहे का तुमची इच्छा? तेव्हा मग तो म्हणतो, की हो, हो, हो काकू, तीच इच्छा आहे त्यांची. त्याशिवाय ते असे गप्प बसलेत का शांत? तेव्हा मग सुप्रिया म्हणते, की तुम्ही नका काळजी करू. तुम्ही तुमची लवकर तब्येत बरी करा. आपण लवकरच ईश्वरीचं आणि राकेशचं लग्न लावून देऊ. तेव्हा मग आता ईश्वरी पण मनात विचार करत असते, की नक्की बाबांना हेच बोलायचं आहे, की त्यांच्या मनात दुसरं काहीतरी आहे. आता राकेश म्हणत असतो, की नका काळजी करू काका. मी आहे ना, मी आहे तुमच्या कुटुंबासाठी. मी तुमचा जावई आणि लवकरात लवकर मी तुमची इच्छाही पूर्ण करणार म्हणजे करणारच. तेव्हा आता लगेचच राकेश हा सगळ्यांना अंगारा देत असतो आणि म्हणतो, की हा घ्या. तुम्ही अंगारा घ्या, सगळ्यांनी प्लीज लावून घ्या. कारण लवकरात लवकर हे घर व्यवस्थित व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यामुळे आता देवाचा जो अंगारा असतो तो सगळेजण लावायला घेतात आणि आत्या, ईश्वरी सगळेजण अंगारा लावतात. परंतु बाबांचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि त्यांना काय बोलायचं आहे हे ईश्वरीला अजूनही समजलेलं नसतं. आता ईश्वरी संजयच्या बाजूला बसते आणि त्याला विचारते, की बाबा नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला? खरंच तुम्हाला हेच बोलायचं आहे का? असं विचारल्याबरोबर इथे आता संजयचा चेहरा अजूनही तसाच पडलेला असतो आणि ईश्वरी विचार करत असते, की नक्की काय असेल? आता राकेश जसे म्हणतात तसंच बाबांबद्दल त्यांना म्हणायचं असेल का? किंवा बाबांची तीच इच्छा असेल का? नक्की काय बाबांच्या मनात? खरंच कळायला मार्ग नाही आहे. नक्की तेच असेल का? असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सगळेजण बसलेले असताना वल्लरी बघतच लावण्य म्हणते, की "1 मिनिट यार, काय प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर लग्न करायला? अरे मुहूर्त पण आलाय लवकरचा. सगळं काही व्यवस्थित मॅनेज होते. मग तुला तरी काय प्रॉब्लेम आहे? प्लीज असे येस. अरे लवकरात लवकर आपलं लग्न झालं पाहिजे असंच वाटतंय ना मला." असं बोलल्यानंतर आता इथे अर्णव हा कंटाळतो आणि म्हणतो, की "ठीक आहे, चालेल, कबूल आहे. आता इथून पुढचा आठवड्यातला जो मुहूर्त असेल तो मुहूर्त तुम्ही बघा. मी हे लग्न करायला तयार आहे. तुम्ही मुहूर्ताचं बघा आणि तयारी करायला घ्या." असं म्हटल्याबरोबर आता अर्णवने ऐकल्याबरोबर खूपच जास्त लावण्य खुश होते आणि सगळेजण आनंदातच असतात. त्यानंतर मग सुप्रिया ही लग्नाचे जे जवळचे मुहूर्त असतात ना, ते मुहूर्त काढायला बघत असते. तेव्हा मग ती म्हणते, की जवळचे हे 3 मुहूर्त आहेत. त्यावेळेला मग राकेश म्हणायला लागतो, की 3 मुहूर्त? मग याच्यापैकी पहिला जो मुहूर्त आहे ना, तो मुहूर्त आपण फायनल करून टाकू या लग्नासाठी. लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे, असं तो आता बोलायला लागतो. आणि हे ऐकल्यानंतर ईश्वरीला आता धक्का बसतो, की राकेश इतकी लग्नाची घाई कशासाठी बरं करत आहेत? आणि त्यांना इथे आता असं काय घाईचं झालेलं बघून सगळेजणांना आता धक्का बसलेला असतो. नेमकं आता पुढे काय घडणार आहे? अर्णव यामध्ये काय करू शकेल? तर इथे अर्णव हा राकेशची गचांडी धरतो आणि म्हणतो, की लक्षात ठेव, मी जरी लग्न करत असलो ना तरीही तुला मी मिस इंदोरचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. तुला मी नाही हे सगळं करू देणार, असं राकेशला तो म्हणतो आणि राकेश त्यावेळेला त्याच्याकडे बघून हसत असतो. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.